हॉटेलच्या रूमवर आल्यानंतर वेदांत निशिगंधावर जोरात ओरडला. तुला अक्कल आहे की नाही? काय गरज होती त्या परपुरुषाशी बोलताना? का दाखवत होती मला इंग्लिश खूप बोलता येतं असं? मला नाही आवडलं तुझं वागणं. आणि नवऱ्याला न आवडणाऱ्या गोष्टी बायकांनी करायलाच नको, हे कितीदा सांगू ग तुला? कळतच नाही का ग तुला माझी भाषा? का गोऱ्यासारखं इंग्लिश बोलू तेव्हा समजेल? कशी गुलूगुलू गप्पा करत होती, किती पटकन समजत होती त्याची भाषा तुला. तिला त्याच्या बोलण्याचा प्रचंड संताप चढत होता. पण काय करणार, जोराजोरात त्यानं भांडण काढलं असतं. जर ऐकून घेतलं नसतं तर, परत बोलले असते तर, अशा परक्या ठिकाणी ते बरं दिसलं नसतं. म्हणून ती शांतपणे सगळा राग गिळून बेडवर पडलेली त्याचे आणि तिचे कपडे उचलून घड्या करून व्यवस्थित बॅगेत रचत होती. त्याच्या मनाला वाटलं, आपण हिला इतकं एवढं ओरडतो आहे, बोलतो आहे, पण ही काहीच न उत्तर देता किंवा कुठलीही रिॲक्शन न देता शांतपणे हिचं काम चालू ठेवलं आहे. त्याला अपेक्षा होती की हिनं रडलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे, सॉरी सॉरी म्हणून, यापुढे आता असं करणार नाही वगैरे म्हटलं पाहिजे. त्यानंतर आपण हिला भरपूर त्रास देऊन नंतर माफ करायचं, अशी त्याला अपेक्षा होती. कारण तेव्हाच त्याला आसुरी आनंद व्हायचा. पण ती काहीच न बोलता शांतपणे, अगदी ढिम्मपणे तिचं काम करत होती. पण त्याला अजून खूप संताप चढला. तो तिला अजून काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडणार तेवढ्यात तिला त्याच्या शर्टाच्या मागच्या बाजूला अडकलेला झुमका सापडला. तिनं तो झुमका निरखून बघितला तर थोड्या वेळापूर्वी नताशाचा, त्या बारबालेचा पडलेला झुमका तिला सापडला होता. तिनं आपल्या पर्समधून तो बाहेर काढला आणि दोन्ही जोडी लावली तर दोन्ही झुमके तिचेच होते. आता मात्र तिच्यानं राहावलं नाही. तिला वाटलं, आपण फक्त बोलत उभे होतो त्या विदेशी पर्यटक जोडीसोबत, तेही चांगलंच बोलत होतो, तरी हा एवढा खराब बोलतो आहे आणि हा एवढं खराब काम केलं यानं, तरीही त्याचं काही नाही. तिनं तो झुमका त्याच्यासमोर पकडत म्हणाला, हा एक झुमका मला तुमच्यासमोर तिच्या कानातून पडलेला सापडला आणि हा दुसरा तुमच्या शर्टला कसा काय लागला? तिचाच आहे ना हा? तिच्या डोळ्यात आग होती आणि ती त्याच्याकडं बघत त्याला जाब विचारू लागली. त्याला तो कानातला झुमका पाहून आदल्या रात्रीची आठवण झाली. त्यानं स्वतःचं शर्ट काढून फेकलं होतं आणि तेव्हाच तिच्या कानातला एक झुमका तिकडे शर्टवर फेकला गेला होता. अजून त्याला तार असल्यामुळं पाठीमागच्या भागाला अडकला असेल. आणि सकाळी उठून त्यानं तसा शर्ट घातला, स्वतःच्या रूमवर आला आणि शर्ट काढून तसंच बेडवर फेकलं. तिची तापलेली नजर पाहून तो एक वेळेस चरकलाच. मात्र आजपर्यंत त्यानं सगळ्यांना घाबरवलंच होतं. स्वतः फिरून अशी नजर उचलून त्याच्याकडे पाहण्याची कुणाची हिंमत झाली नव्हती. लगेच त्याच्या मनात आलं, अरे आपण हिला का घाबरतो आहे? तो लगेच तिला म्हणाला, हो असेल तिचाच, मग काय करू मी? माझ्या कानात घालू का? लागला आहे शर्टला तर काढून फेक तिकडे, तो पण आणि तुझ्याकडचा पण. आणि चल, बॅगा भरल्या असतील तर घरी जाऊ लवकर, कामं पडले आहेत माझे घरी. तुला काय आहे, इथं मस्त आहे त्या विदेशी पर्यटकांसोबत दोस्ती करून घेशील आणि गप्पा करशील, त्यांच्याशी बोलायला मिळतं, छान छान मजा करते तू इथं. आता या पुरुषाला काय करावं तिला सुचत नव्हतं. खूपच संताप आलेला होता. या माणसाची एवढी चूक तरीसुद्धा तो तिलाच अजून बोलत होता. तिला कळलं, याला उत्तर देणं म्हणजे दगडावर मस्तक आपटल्यासारखं आहे. मस्तक आपलंच फुटेल, पण याला कुठलाही फरक पडत नाही. एवढी त्याची चोरी पकडली गेली तरी त्याला काही फरक पडला नाही. निर्लज्जपणे सांगतो आहे उलट. बॅगा भरल्या होत्या आणि आता निघायची तयारी होती, म्हणून निघण्याअगोदर जेवण घेऊ म्हणून त्यानं कॉल करून खाली जेवणाची ऑर्डर केली. पण तिला कुठलंच जेवण आता गोड लागत नव्हतं. ती म्हणाली, जेवण तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, मला नको. ओहो, एवढी अक्कड बाईच्या जातीला? प्रथमच तिला प्रचंड संताप आलेला. अजून बाईच्या जातीला असं म्हणताच ती त्याच्यावर डोळे वटारून म्हणाली, का? बाईच्या जातीला मन नसतं, भावना नसतात? सगळा राग, भावना, वेदना सगळं पुरुषालाच होतात का? बाईला काहीच होत नाही?
तिनं परत विचारलेला प्रश्न ऐकून त्याला संताप चढला. तरीही त्यानं तिला उत्तर दिलं. बाईचं मन, भावना सगळं पुरुषांसाठी असतात आणि ते सगळे बायकोने तर नवऱ्याला अर्पण केलेलं असतं. स्वतःला आणि तिच्या मनालाही. काही हक्क नाही तिला स्वतःच्या मनाचं करायचा. ती पण डोळ्यात पाणी आणून एकदम काकुळतेने म्हणाली, अहो, तुम्ही खरंच माणूस आहात की जनावर? तुमचं मन खरंच माणसाचं आहे की दगडाचं? तुमच्यावर कुठलाही परिणाम का होत नाही? असं का वागता तुम्ही? अहो, आपलं नवीनच लग्न झालेलं आहे. खूप स्वप्न घेऊन तुमच्या आयुष्यात आलेली एक तरुणी आणि पहिल्या रात्री तुम्ही तिला खूप साऱ्या वेदना देऊन कुठलं सुख तिला दिलं? बरं, तेही मी सहन केलं, पुढे सुधराल म्हणून. पण इथं अजून जास्तच कहर केला तुम्ही तर. घरी तुमच्या फॅमिलीला असं दाखवलं की बायकोला किती कौतुकानं हनीमूनला घेऊन गेलेत. ते बिचारे किती खुश असतील तुम्ही सुधारले म्हणून. आणि इथं येऊन स्वतःच्या बायकोला दारू पाजता, नशेत झोपवता, गुंगीचं औषध देता आणि रात्रभर झोपवून ठेवता. दुसरीकडे पटेल तशी मजा करायला निघून जाता. तिथंसुद्धा नताशाची हालत बघून तिच्या डोक्यात कल्पना आली की त्या पोरीची यानं काय हाल केले असतील म्हणून. तिला प्रचंड चीड आली. तिनं डोळे गच्च मिटले आणि दोन्ही हातात घट्ट डोकं पकडून स्वतःशीच म्हणाली की देवा, मला वाचव या नालायक माणसापासून. तिला एवढं रिॲक्ट होताना बघून आणि स्वतःला नालायक म्हणताना ऐकून त्यानं तिला दोन्ही खांद्यांना जोरात पकडलं आणि स्वतःकडं तोंड करून जोरात 2 थापड तिच्या गालावर मारल्या आणि एकदम क्रोधिष्ट नजर करून म्हणाला, हे बघ, यापुढं मला असं परत उत्तर दिलेलं आणि प्रश्न विचारलेला आणि तुझं असं रिॲक्ट होणं बिलकुल चालणार नाही. मला नालायक म्हणतेस? जनावर म्हणतेस? आजपर्यंत माझ्या जन्मदात्र्या आईचीही मला ओरडून बोलण्याची हिंमत नाही अजूनपर्यंत. आणि 1.5 दमडीची बाई तू बोलतेस? मला वाटेल तसंच मी वागेन आणि मी तुला वागेन तसंच तुला राहावं लागेल. माझ्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्नही करू नको. माझ्या घरी राहा, श्रीमंतीत लोळ, माझ्या सांगण्याप्रमाणेच ऐक. असं परत बोट दाखवून माझ्याबद्दल काहीही बोलू नकोस. यातच तुझं भलं आहे. आणि मी अशी स्वप्न पाहिली आणि मी तशी स्वप्न पाहिली, सगळं विसरून जा. तुम्ही सगळ्याच लेडीज ह्याच लायकीच्या आहेत. तुमच्याशी असंच वागायला हवं. चल फुट, जेवण आलं, जेवायचं असेल तर जेव आणि चल निघ घरी. त्याच्या आडदांड हाताचे 2 फटके तिच्या गालावर बसले तेव्हा डोळ्यापुढे अंधारी येऊ लागली होती. तिच्या नाकातून रक्त व्हायला लागलं होतं. तिनं आपल्या ओढणीमध्ये नाक पकडून धरलं. ओढणी रक्तानं भरली होती. कानात झिंझिण्या उठल्या होत्या. तिला प्रचंड रडू कोसळलं. त्यानं तिच्याकडे बघितलं. तिच्या नाकातून रक्त वाहत आहे. गाल लाल झाला आहे. डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. हे बघून त्याला असुरी आनंद झाला. तेव्हाच त्याच्या मनाची भडास निघाली. त्याचा राग शांत झाला. त्यानं तिच्याकडे बघत आसुरी हास्य केलं आणि म्हणाला, चल जेवायला. आता तुझं रडणं वगैरे थांबलं असेल तर. मी अपेक्षा करतो की ही शिक्षा तुझी शेवटची राहील आणि कळलंही असेल की अशी शिक्षा मी केव्हा देतो. म्हणून पुन्हा पुन्हा हा मूर्खपणा करू नकोस आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आता मात्र निशिगंधाला त्याच्या मारण्याच्या वेदनेपेक्षाही त्याच्या बोलण्याच्या वेदना मनाला जास्त होत होत्या. आणि एवढं करूनसुद्धा त्याला काहीच न वाटता उलट स्वतःचं योग्य आहे वाटत होतं आणि तिचीच चूक दाखवत आहे हे वाटून तिला स्पष्ट कळलं की हा माणूस इतरांप्रमाणे नॉर्मल बिलकुल नाही. आत्तापर्यंत तिला वाटत होतं की याचा स्वभाव फक्त असा आहे. असतो एकेकाचा स्वभाव रागीट, प्रेमानं समजावं आपण, असं तिनं ठरवलं होतं. पण तो कोणाकडूनही समजावला जाईल असं वाटत नव्हतं. तिला तिचं स्वतःचं पूर्ण भविष्य अंधारात दिसू लागलं होतं. संपूर्ण सुखी संसाराचं स्वप्न तिचं पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. ते परत घरी रिटर्न निघाले. मात्र तिच्या मनात प्रचंड वेदना होत्या. त्याच्याबद्दल तिच्या मनात राग धुमसत होता. आता तर त्याच्यासोबतीची सुद्धा तिला चीड येत होती. त्याचा स्पर्शसुद्धा तिला आता किळसवाना वाटत होता. पण एवढ्या लांबून ती घरी एकटी तर नाही जाऊ शकत होती ना. घरी जाताना ती त्याच्यासोबत एकही शब्द बोलत नव्हती. ती जेवलीसुद्धा नव्हती. उपाशी असल्यामुळं तिला प्रचंड त्रास होत होता. चक्कर येत होती.
तरीही तिची इच्छा होत नव्हती काही खायला किंवा त्यानं काही आग्रहसुद्धा नव्हता केला. रडून रडून डोळे सुजले होते. गोरा चेहरा लाल झाला होता. नाकाचा शेंडा तर पूर्ण लालेलाल झाला होता. तिचा गाल सुजला होता. वेदना होत होत्या. डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. या क्षणाला तिला आईची आठवण येत होती. तिला वाटलं जोराने ओरडावं, जीव तोडून रडावं, पण तिला काहीच करता येत नव्हतं. त्यानं कुठून तरी बर्फ आणला आणि तिला सांगितलं की वेदना होत आहेत ना, हा बर्फ गालावर ठेव आणि थोडा डोक्यावर पण ठेव. डोकं शांत होईल, नाकाचं रक्त थांबेल आणि गालावरची सूज पण उतरेल, लाली कमी होईल. ती आता त्याला हळूहळू ओळखायला लागली होती. तिला कळून चुकलं की हा काय आपली कीव वगैरे करत नाहीये. आता आम्ही घरी जातोय. घरच्या लोकांना सुजलेला गाल वगैरे दिसायला नको म्हणून त्याचा हा प्लॅन होता सगळा. पण तिला त्याच्यासोबत काहीच बोलायची इच्छा नव्हती, म्हणून तिनं विरोध पण केला नाही आणि काही बोललीही नाही. त्याच्याकडून बर्फही घेतला नाही. तर त्यानं तिचं तोंड पकडलं आणि बळजबरी तिचा गाल लाल झालेला गालावर फिरवला आणि तिच्या डोक्यावर पण ठेवला. तो हसत म्हणाला, अक्कड जात नाही अजून? जाईल बरोबर, अजून नवीन आहेस ना. तरीही ती काही बोलली नाही. तिच्या दुखऱ्या गालावर असं धसमुसळेपणानं बर्फ चोळल्यामुळं तिला जास्त त्रास होत होता. त्याच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळू लागले. तेव्हा पण तो हसतच म्हणाला, माझं नाही ऐकलं तर असं होतं. ते घरी परत आले. पण जसं पण घर जवळ आलं तसं त्याने तिला स्पष्ट सांगितलं की याबद्दल एक अक्षरही घरात कोणाजवळ सांगू नकोस आणि सांगून उपयोग होणार नाही हे लक्षात ठेव. सांगून फक्त सहानुभूती मिळेल तुला, पण मदत नाही मिळणार, कारण त्यानंतर तू माझ्याच हातात असशील. ते ऐकल्यानंतर तिच्या अंगाला शहारे आले. त्याची भीती तिला खूप वाटू लागली. पण तिनं मनात ठरवलं, घरी गेल्यावर डायरेक्ट आपल्या घरी जायचं, माहेरी. भावाला सगळं सांगायचं. कसंही करून या विचित्र माणसापासून आपली सुटका करायची. आपण तेव्हाच सोनालीचं ऐकलं असतं तर किती बरं झालं असतं, असं तिला राहून राहून वाटू लागलं. लग्ना अगोदर आपलं आयुष्य किती हसतं खेळतं होतं. भारतीसोबत मस्ती, आत्या आत्या म्हणून सार्थक भाच्याच्या मागे पुढे फिरणं, कॉलेजला सुट्टी असली की मामाच्या घरी जायचं, मामाच्या मुलामुलींसोबत मस्ती करायची, बिना आईची मुलगी म्हणून मामा मामी आजी सगळेच जीव लावायचे खूप. त्याचा फायदा घेऊन आपण किती लाड करायचो सगळ्यांजवळ. वहिनीसुद्धा काम जास्त सांगायची नाही भावाला घाबरून. आता त्या सगळ्या गोष्टी आठवून तिला खूप रडू येत होतं. ते घरी आल्याबरोबर वेदांची वहिनी म्हणाली, अरे भाऊजी, निशू, अगं तुमचं नवीन लग्न झालेलं आणि हनीमूनला गेलेले आणि इतक्यात 2 दिवसात परत आले. असलं कसलं हनीमून तुमचं? काम तर नेहमी होतच असतं. मस्त मोका मिळाला होता, गेले असते कमीत कमी 15 दिवस तरी. वेदांत लगेच म्हणाला, हो वहिनी, तुमच्यासारख्यांना परवडतं ते, कारण दादाला 8 तासाची ड्युटी केली की संपलं काम. अजून सुट्ट्याही मिळतात भरपूर. करणारच ना मज्जा. माझ्यासारखा थोडीच आहे. शहरातलं 5 स्टार हॉटेल आहे माझं फेमस. मालक आहे मी त्याचा. साऱ्या नोकरांना मजुरांना व्यवस्थित काम सांगावं लागतात, लक्ष द्यावं लागतं. तेव्हा नावाजलं हे हॉटेल. सहज नाही. मेहनत घेतो मी खूप. तेव्हाच मिळतं सगळं बघायला. तो एकदम आपल्या ऐटीत बोलला. लगेच निशीकडं पाहून म्हणाला, आणि हो, मला आल्या आल्या आत्ताच्या आत्ता जायचं आहे कोण काय करतंय ते बघायला. निशी, तू कॉफी आण गं लवकर माझ्यासाठी. मी बाहेर हॉलमध्ये वेट करतो. त्याच्या बोलण्यावर वहिनीनं तोंड मोडलं आणि आत गेली. इतक्यात यशोदाताई आल्या आणि म्हणाल्या, अरे बेटा, तू आत्ताच प्रवासातून थकून आला असशील. जा, थोडा वेळ झोप तुझ्या रूममध्ये, आराम कर. तुला कॉफी तिथेच पाठवते. आणि सुनबाई, तू सुद्धा जा. तुम्ही दोघे थकले आहात. वेदांत म्हणाला, नको आई, मला कॉफी घेऊन जाऊ दे लवकर. मी काही तुमच्यासारखा रिकामा नाही आराम करायला. हा कितीही सांगितलं तरी त्याच्या मनासारखंच करतो. म्हणून यशोदाताई जास्त न बोलता त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. निशिगंधाला वाटलं कॉफी करून देते, नंतर हा बाहेर जाईल.
नंतर भावाला मी कॉल करून कळवते सगळं आणि सकाळी भाऊ येऊन घेऊन जाईल मला. ती कॉफी करण्यासाठी किचनमध्ये गेली. पण निशिगंधाची मोठी जाऊ खूपच प्रेमळ. ती म्हणाली, अगं तूही थकून आली असशील, चल वरती जा, आराम कर, मी करून देते भाऊजींना कॉफी. मला माहीत आहे भाऊजींना कशी कॉफी लागते ते. आजपर्यंत तर मीच करत आले ना. वहिनी हसत म्हणाली. पण तेवढ्यात विनीतदादा तिथे आला. स्वतःच्या बायकोला आणि निशिगंधाला म्हणाला, चला चला तुम्ही दोघीही वरती आमच्या खोलीत चला. निशिगंधा म्हणाली, अहो दादा, आम्ही दोघी जाऊ आणि इथं त्यांना कॉफी कोण करेल? विनीतदादा म्हणाला, तुम्ही अगोदर चला तर खरं, नंतर सांगतो. विनीतदादा दोघींनाही वरती घेऊन आला. त्यांच्या बेडरूममध्ये दोघींना घेऊन गेला. बेडरूम स्वतःच्या हातानं व्यवस्थित केला आणि बायकोला पकडून तिथं झोपवलं. निशिगंधाला म्हणाला, हे बघ, तू पण प्रवासातून थकून आली आहेस ना, पण तरी तुला एक जबाबदारीचं काम करायचं आहे. या तुझ्या जाऊबाईवर लक्ष ठेव, तिची काळजी घे, तिला बाहेर उठून जाऊन देऊ नकोस आणि ही फळं कापून तिला बळजबरी खाऊ घाल. नाही खाल्ली तर ओरड तिच्यावर आणि तू पण खाऊन घे वाटल्यास. निशिगंधा हसली. तिला वाटलं, दादा असे काय करतायत? विनीत म्हणाला, सांगतो, तुझ्या मनातला प्रश्न पण सॉल्व्ह करतो. अगोदर हे फळ घे आणि सुरुवात कर. तुला माहीत आहे का, तुम्ही गेल्यानंतर आम्ही तुझ्या जाऊला घेऊन डॉक्टरांकडे गेलो होतो. शी इज प्रेग्नेंट. निशिगंधा हसते आणि आनंद व्यक्त करत म्हणाली, वाव दादा, खूप चांगली बातमी दिली घरी येताच. म्हणजे तुम्ही मम्मी पप्पा होणार, मी काकी होणार. कॉंग्रॅच्युलेशन्स बाळाचे मम्मी पप्पा. तिनं दोघांना कॉंग्रॅट्स केलं आणि म्हणाली, जा तुम्ही बिनधास्त, मी ताईंची काळजी घेईन बरोबर. बेडवरून खाली उतरू पण देणार नाही, एवढा कडक पहारा देईन बघाच तुम्ही. विनीतदादा हसला आणि म्हणाला, गुड गर्ल, ये हुई ना बात. विनीतची बायको म्हणाली, अरे काय हे, तुम्ही दोघं मिळून मला कैदी बनवणार की काय आता या रूममध्ये? तिघे हसू लागले. विनीत, कैदी नाही, माझ्या बाळाच्या मम्मीची सेवा करणार मी. त्यानं हळूच बायकोच्या कपाळावर किस केलं. बायको लाजली, म्हणाली, अहो असं काय करताय, निशू बघते आहे ना आपल्याकडे. निशिगंधा म्हणाली, ओके ओके, चालू द्या तुमचं, मी इकडे तोंड फिरवून उभी राहते. विनीत म्हणाला, नको नको, मीच चाललो आता, तुमच्या मालकांना कॉफी द्यायची आहे ना. निशिगंधाला लगेच आठवण झाली. अरे मला आठवणच नाही त्यांना कॉफी मागितली असं. ती जाऊ लागते तेवढ्यात विनीतदादा, अरे अरे मला आठवण आहे, पण मी लगेच जातो आणि त्याला कॉफी करून देतो. अरे पण दादा, तुम्ही किचनमध्ये उभे राहून कॉफी बनवणार. निशिगंधा, विनीत, मला तुमच्यापेक्षाही छान बनवता येते. जेव्हा तुम्ही दोघी नव्हता लग्न करून आलेल्या, तेव्हा मीच आईला मदत करायचो घरात कॉफी बनवायला. मी शिकलो आहे सगळं स्वयंपाकाचं. आत्ता मी छान छान करून खाऊ घालीन माझ्या बायकोला आणि माझ्या बाळाला पण. हो, त्यासाठी थोडी मेहनत घ्यावी लागणार मला, नोकरी सांभाळून, पण करीन. तरी पण मला आनंद होईल. थँक्यू डार्लिंग, खूप खुशी दिलीस तू मला. थँक्यू निशिगंधा, विनीताची काळजी घेतल्याबद्दल. चल जातो मी, नाही तर ओरडेल तुझा धनी. असं म्हणून सगळे हसले आणि विनीतदादा खाली गेला. या दोघीही हसत होत्या. ते गेल्यावर वेदांची वहिनी म्हणाली, अगं तू पण थकली आहेस, नुकतीच प्रवासातून आलीस. काही एवढं मोठं काम नाही, फळं खाण्याचं मी स्वतः कापून घेईन आणि खाईन पण. असं कर, तुला खायचं असेल तर तू पण खा, दोघे खाऊन घेऊ, मग तू पण आराम कर. निशिगंधा म्हणाली, नाही ताई, माझी इच्छा नाही खायची, पण तुम्हाला मात्र खाऊ घालते. जाऊ दे, तू पण काही ऐकायची नाही, आराम करायचं, त्यापेक्षा बस माझ्याजवळ, आपण गप्पा करू थोड्या. सांग तुमचा हनीमून कसा झाला. विनीतची बायको हसतच म्हणाली. मात्र निशिगंधाला प्रवासात झालेला मानसिक त्रास सहन न झाल्यामुळं आणि हनीमूनबद्दल विचारल्यामुळं तिला अजून तिथल्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. तिला स्वतःलाच तिच्या तब्येत बिघडल्यासारखं वाटू लागलं. ती तिच्या जवळून उठली, म्हणाली, ताई मी थोडा आराम करते, तुम्ही पण झोपा आता. असं म्हणून ती बेडच्या कोपऱ्याला जाऊन झोपली. तिच्या विरुद्ध तोंड करून अगदी मूकपणे रडत होती. लग्नानंतरचं आपलं आयुष्य पूर्ण वाया जाईल असं तिला वाटू लागलं.
भावाला वहिनीला कसंही करून कॉल करून आपण सांगायचं असा विचार करून ती उठली. तिनं बघितलं वेदांतची वहिनी सुनेत्रा झोपली होती. ती उठली आणि वेदांत गेला का ते बघू लागली आणि कॉल करू असं म्हणून ती जिना उतरून खाली येऊ लागली. मात्र तिला हे पण नवल वाटलं की कॉफी द्यायला मी गेली नाही तरी तो काहीच कसं बोलला नाही. तिला माहीत होतं तो काहीतरी नक्कीच बोलणार म्हणून. मात्र तिला आता परिणामांची भीती कमी झाली होती. हे नक्की असतं मात्र की जेव्हा नातं टिकवायचं असतं तेव्हाच सगळ्या गोष्टींना घाबरतात, आपलं नातं तुटू नये म्हणून. नातं जोडून ठेवण्यासाठी थोड्याफार मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तरी त्या समजून घेतल्या जातात, कारण आपल्या पार्टनरच्या काही गोष्टी खूप चांगल्या असतात पण फक्त त्यासाठी बाकी गोष्टींना इग्नोर केलं जातं. पण इथे सहन करण्याची परिसीमाच वेदांतनं गाठली होती. जिथं सहनशीलता संपते, नातं जोडून ठेवण्याची हद्द संपते, तिथं सगळीच भीती नष्ट होते आणि एकदाचं नातं मनातून निघालं की नातं तुटण्याची भीती नसते. तेच आता निशिगंधाच्या मनात झालं होतं. तिला आता कुठलीच भीती राहिली नव्हती म्हणून ती बिलकुल घाबरली नाही. तिनं मनाशी पक्क ठरवलं होतं की कसंही करून या माणसापासून आपली सुटका करायची. याच्यासोबत अशा पद्धतीनं आयुष्य घालवण्यापेक्षा बिना लग्नाचं राहिलेलं चांगलं. त्याच्या विचित्र वागण्याला ती पुरती वैतागून गेली होती. पण खरंच तिच्यासाठी हे शक्य होतं का? अशी सहजासहजी तिची सुटका होईल का? बिलकुल नाही. कारण तिनं अजूनही पुरतं वेदांतला ओळखलं नव्हतं. त्याच्या मनात काय चाललंय हे कोणालाही तो थांगपत्ता लागू द्यायचा नाही. तिला वाटलं हा कॉफी पिऊन हॉटेलकडे जायचं म्हणत होता तर गेलाच असेल, म्हणून ती खाली मोबाईल घेण्यासाठी आणि कॉल करण्यासाठी आली. मात्र जिना उतरत असताना तिचं लक्ष गेलं आणि तिला खूप मोठा धक्का बसला. तो त्याच्या हॉटेलकडे गेलाच नव्हता. सोफ्यावर मस्त आरामात बसून फोनवर गप्पा करत होता. पण गप्पा तरी काय करत होता आणि कोणाशी? तिनं तिथंच उभं राहून त्याच्याकडे बघितलं. तिच्या मनात थोडी धडकी भरली पण तिनं कसं तरी स्वतःला रिलॅक्स केलं. स्वतःला बजावलं की आता घाबरायचं नाही आहे आपल्याला. अशा विचित्र परिस्थितीतून स्वतःची सुटका करायची आहे. त्यासाठी या पत्थरदिल माणसाशी सामना करायलाच हवा. पण अगोदर त्यानं फोन कोणाला लावला आहे आणि काय बोलतो आहे हे तिनं ऐकण्याचा प्रयत्न केला. तर तो चक्क एकदम हसत हसत तिच्या माहेरच्या लोकांशी बोलत होता. तिकडून निशिगंधाची वहिनी बोलत होती. अरे जीजू, तिनं फोन पण नाही केला आम्हाला, तुमचा प्रवास कसा झाला वगैरे. कुठे आहे आमची निशू? वेदांत हसत म्हणत होता. काही नाही वहिनी, प्रवासातून आल्यावर थकली ना थोडी, बिचारी झोपली. लावेन ती तुम्हाला नक्कीच उद्या. तरी मी सांगितलं तिला की दादा वहिनीला 2 मिनटं कॉल करून दे मग झोप. पण तिनं सांगितलं की जाऊ दे, मी सकाळी करेन, आता मला खूप झोप येत आहे. लगेच भारतीनं कॉल घेतला. जीजू, कसा झाला तुमचा हनीमून? वहिनी लगेच मध्येच बोलली. हे निर्लज्ज काही पण विचारतेस? तुझ्या आत्तूचे मिस्टर आहेत ते. भारती म्हणाली. थांब ग मम्मी, बोलू दे जरा. मम्मीला चूप करून लगेच ती वेदांतला म्हणाली. जीजू, आमच्यासाठी काय आणलं? सांगितलेलं आणलं का सगळं? वेदांत हसत म्हणाला. अरे हो रे भारती, सार्थक, तुम्हा दोघांसाठी मी सगळं आणलं, काहीच विसरलेलो नाहीये. तुझी आत्तू रागावत होती मला, नाही म्हणत होती. मी म्हटलं नाही, सगळं राहिलं तरी चालेल, पण आमच्या गोडगोड चिमणीचं, भारतीचं, क्यूट भाच्याचं, सार्थकच्या सगळ्या वस्तू घेतल्याच पाहिजे. असं करा, तुम्ही उद्या दादाला पाठवून द्या, त्यांच्याजवळ तुमच्या सगळ्या वस्तू देतो मी. वहिनी म्हणाली. हो जावई बाप्पू, आणि आमच्या निशूला लग्नानंतर माहेरी एकदाही आणलेलं नाही. माहेरी आणण्यासाठी पण यायचंच आहे ना? वेदांत म्हणाला. हो, पण तिची जायची इच्छा नाहीये ना वहिनी. तरी तुम्ही या, तिची इच्छा असेल तर घेऊन जा, पण बळजबरी करू नका माझ्या बायकोला. बरं चला, प्रवासातून आल्यानंतर तिचं जरा डोकं दुखत होतं, बाम सोडून देतो. वहिनी हसली आणि फोन ठेवला. हे सगळं निशिगंधा ऐकत होती आणि मनात म्हणाली. अरे बापरे, हा माणूस किती भयंकर आहे. वेदांतनं फोन ठेवला आणि निशिगंधाकडे त्याची नजर गेली. त्यानं तिला डोळा मिचकावला. ती परत जाऊन झोपायला जाऊ लागली. तिनं स्वतःचा फोन बघितला तर तो फोन त्याच्याकडेच होता. तो म्हणाला.
ओके मॅडम, करा आराम, मी जातो माझ्या कामासाठी. पण आता मात्र प्रवासातून थकून आलात ना, झोप घ्या चांगली. फोनवर बोलत बसू नका, म्हणून फोन माझ्याजवळच ठेवतो. तो निघून गेला. घरात सगळे झोपले होते. रात्र पण झाली होती. ती काहीच करू शकली नाही. झोपली मुकाट्यानं. सगळे ज्याच्या त्याच्या रूममध्ये पॅक झाले होते. तरी तिनं मनाशी ठरवलं की सकाळी बघू. तिला रात्रभर झोप लागली नाही. लग्नाची पहिली रात्र, त्यानंतर तो तिच्याबद्दल कसा वागत गेला, हनीमूनच्या ठिकाणच्या गोष्टी, सगळं ती मनात आणून रडत होती. सकाळी सकाळी तिचे भाऊ आणि वहिनी तिला माहेरी घेण्यासाठी आले होते. तिला खूप आनंद झाला. सासू सासऱ्यांनी माहेरी जाण्याची परवानगी दिली. पण वेदांत म्हणाला, हो घेऊन जा, पण आमच्या राणी सरकारला जरा लवकर पाठवा, चित्त नाही लागत ना घरात. वहिनीनं लाजून खाली मान घातली आणि आपल्या नवऱ्याकडं हसून बघितलं. मनात म्हणाली, जावई बापू खूपच मोकळं बोलतात. वेदांत आणि भारती आणि सार्थकसाठी खूप खूप महागड्या वस्तू घेतल्या होत्या, ड्रेस वगैरे. सार्थकसाठी महागडी खेळणी इलेक्ट्रिकलची आणि खूप काही घेतलं होतं. नितीन दादाला ओशाळवानं वाटलं. म्हणाले, जावई बापू, असं आणलं तुम्ही एवढं महागड्या वस्तू, काय गरज होती? वेदांत म्हणाला, अहो हौस आहे पोरांना, असू द्या. आणि त्यांची आत्या आहे ना, आम्ही काय परके आहोत का त्यांच्यासाठी? आणि दादा, ही तुमच्यासाठी छोटीशी भेट. नितीन दादासाठी त्यानं खूप मोठं महागडं घड्याळ घेतलं होतं, जे घेण्याची विनीत दादाची ऐपत पण नव्हती. नितीन दादाला हातात घड्याळ घालायला खूप आवडायचं, पण संसारामुळं घेऊ शकत नव्हते. बरोबर ते संधान साधून वेदांतनं ते घेतलं. त्या सगळ्या वस्तू बघून वेदांतचे आई बाबा, भाऊ बहिणी मनातल्या मनात म्हणाले, अरे आहे तरी काय याच्या मनात? सासरच्या लोकांसाठी किती महागड्या वस्तू घेतल्या आणि स्वतःचे आई बाबांसाठी, भाऊ बहिणीसाठी काहीच आणलं नाही. असा कसा माणूस आहे हा? त्या सगळ्या वस्तू बघून नितीनदादा म्हणाले, अहो जावई बापू, पोरांना आणलं तर आणलं, मला काय गरज होती बरं? ठेवा तुमच्याकडे, तुम्ही घालत जा हातात, मला नको. नितीन दादा आणि बहिणीला वाटत होतं की आपल्या बहिणीचं नुकतंच लग्न झाले आहे, तेवढ्यातच ह्यांच्या घरचा मुलगा सासरच्या लोकांना एवढे महागडे गिफ्ट देतो, ते बघून तिचे सासू सासरे, जाऊ आणि जेठ यांना काय वाटेल? त्यामुळं त्यांना थोडं अनकम्फर्टेबल फील होत होतं. वेदांत म्हणाला, दादा, मला घड्याळ घालण्याची सवय नाही, मी घालत नाही, हे तुमच्यासाठीच आहे खास. घ्या, नाही तर मला वाटेल तुम्ही फक्त तुमच्या बहिणीला आपलं म्हणतात आणि जावयाला परकं म्हणता. नितीन दादा म्हणाला, अहो नाही, असं कसं होईल? वेदांतचे आईबाबा बोलले, अहो तुमच्या जावयानं एवढं प्रेमाने आणलं तर घ्या ना, तुम्ही परके थोडीच आहात. आपला 2 घरांचा संबंध जोडला गेला, म्हणून आपण सगळे एकच तर आहोत. वेदांतनं बळजबरी हातात घड्याळ घालून दिलं आणि सगळ्या वस्तू पण दिल्या. मुलांसाठी खूप सारा खाऊ पण सोबत दिला. आजपर्यंत इतक्या महागड्या वस्तू भारती आणि सार्थकला कधी मिळाल्या नव्हत्या आणि नितीन दादालाही नाही. म्हणून ते मनात म्हणाले की जावई बापू किती चांगले आहेत. शेवटी वेदांत म्हणाला, अहो निशीला घेऊन जाणारच का तुम्ही? वहिनी म्हणाली, हो, तशी प्रथाच आहे मुलीला माहेरी घेऊन जायची लग्नानंतर. वेदांत म्हणाला, प्रथा आहे ना, मग ती प्रथा आपण पूर्ण करू अशा प्रकारे. माझ्या गाडीतून आपण सगळे जाऊ. मी पण येतो तुमच्यासोबत निशीला घेऊन. थोडा वेळ आम्ही थांबू तुमच्या घरी. वहिनीच्या हातचा गरम गरम स्वयंपाक खाऊ आणि दोघेही लगेच परत येऊ. चालेल ना तसं? कारण तिची पण इच्छा नाही आहे मला सोडून जायची आणि माझी पण इच्छा नाही तिला सोडायची. तेवढ्यात निशिगंधा मध्येच म्हणाली, नाही नाही दादा, मला तुमच्यासोबत यायचं आहे. माझं तसं काही म्हणणं नाही. वेदांत निशिगंधाच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला, अहो राणी सरकार, आपलेच भाऊ बहिणी आहेत ते, त्यांच्यापासून कशाला लपवायचं उगाच? आणि कशाला लाजता? कशाला खोटं बोलायचं त्यांचं मन धरण्यासाठी? ओळखतात ते आपल्याला चांगलेच आणि त्यांना आनंदच होईल आपण एकसोबत असताना. कुठल्याही आईबाबांना, भाऊ बहिणीला असंच वाटतं की आपली मुलगी सासरी का असेना पण सुखात राहावी.
बस त्यांची इच्छा पूर्ण झाली, तेच त्यांचं समाधान आहे आणि त्यांना आनंदच होईल. आपण एक सोबत असताना कुठल्याही आईबाबांना, भाऊ बहिणीला असंच वाटतं की आपली मुलगी सासरी का असेना पण सुखात राहावी. बस त्यांची इच्छा पूर्ण झाली, तेच त्यांचं समाधान आहे. आपली निशिगंधा किती सुखात आहे, किती प्रेम करणारा नवरा तिला मिळाला आणि सगळ्यांसमोर सुद्धा न लाजता किती छान बोलतो तिच्याशी, हे बघून नितीनदादाला आणि वहिनीला खूप आनंद होत होता. नितीनदादाला वाटलं, आई गेली पण आईबाबांचं कर्तव्य मी पूर्ण केलं. माझ्या बहिणीला सुखी आणि श्रीमंत घराणं मिळालं, तिच्यावर खूप प्रेम करणारा नवरा मिळाला. शेवटी वेदांतनं गाडी काढली आणि निशिगंधासहित तिचे भाऊ बहिणी गाडीत बसले आणि तिच्या माहेरी सगळे गेले. वेदांतनं अचानक अशी बाजी का पलटवली? तो असं का वागत आहे? काय विचार आहे त्याच्या मनात? अजून हा एक त्याच्या विचित्र स्वभावाचा वेगळाच पैलू तिच्या समोर आला. ते बघून निशिगंधा थक्क झाली. आहे तरी काय त्याच्या मनात? तर मित्रमैत्रिणींनो, या कथेचा उर्वरित भाग आपल्याला उद्या पाहायला मिळेल. तोपर्यंत धन्यवाद.